नमस्कार, मी महंत अनिकेत शास्त्री। आज आपण जाणून घेणार आहोत की धर्मशास्त्रामध्ये जगद्गुरु शंकराचार्य, आचार्य महामंडलेश्वर, महामंडलेश्वर, श्री महंत, महंत आदी जे धार्मिक सर्वोच्च पद आहेत ते कोणत्या ग्रंथामध्ये कशा पद्धतीने त्याचं निर्वहन व्हायला पाहिजे हे आज आपण समजून घेणार आहोत। तर धर्मशास्त्रामध्ये मठाम्नाय महानुशासनम, श्री गुरुवंश पुराण, साधन पंचकम आदी सर्व धर्मग्रंथात धर्मपीठ व्यवस्थापनाबाबत आणि धर्मगुरूंबाबत सविस्तर मार्गदर्शन आलेले आहे। त्यातील काही श्लोक आज आपण बघणार आहोत आणि ते म्हणजे की शुचिर जितेंद्रियो वेद वेदांगादि विशारदः योगज्ञः सर्वशास्त्राणां समदा स्थानमाप्नुयात्। पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रांगमिश्रिताः वेदस्थानानि विद्यानां धर्मस्य च चतुर्दश। अर्थात जो व्यक्ती शुद्ध अंतःकरण, जितेंद्रिय, वेद वेदांगाचा ज्ञाता, कुशल योगाभ्यासी, 14 विद्यांचा तसेच प्रस्थानत्रयी इत्यादींमध्ये पारंगत असतो तोच धर्मपीठावर बसण्यास योग्य असतो, असं स्पष्ट मत जगद्गुरु आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथात आपल्याला आढळतं। 14 विद्या म्हणजे काय तर 18 पुराण, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, 4 वेद, षडांग, व्याकरण आदी सर्वांचा समुच्चय म्हणजे 14 महाविद्या। या 14 महाविद्यांचा जो पारंगत असतो किंवा त्या शास्त्रांमध्ये जो निपुण असतो त्यालाच धर्मपीठावरती स्थानापन्न होण्यास अधिकार सांगितलेले आहे। आज आपण बघत आहोत की जगद्गुरु आणि शंकराचार्य हे हिंदू धर्माचे, सनातन वैदिक धर्माचे सर्वोच्च पद आहेत। आदि शंकराचार्यांनी 4 पीठ स्थापन केले। पूर्वाला पूर्वाम्नाय, पूर्वपीठ, गोवर्धन पीठ त्याला आपण म्हणतो। दक्षिणेला दक्षिणाम्नाय म्हणजे दक्षिणेचा शृंगेरी मठ, उत्तरेला ज्योतिषपीठ आणि पश्चिमेला शारदापीठ असे जगद्गुरु शंकराचार्यांनी 4 पीठ स्थापन केले आणि तिथे 4 शिष्यांना शंकराचार्य म्हणून स्थापन केलं। आणि या 4 पीठांनी संपूर्ण तळागाळामध्ये मानवतेसाठी, सनातन धर्माच्या सर्वांगीण संरक्षणासाठी, उद्धारासाठी, वाढीसाठी, त्याच्या विकासासाठी आणि प्रत्येकापर्यंत हा आपला सनातन वैदिक निसर्ग धर्म, हिंदू धर्म यथायोग्य पोहोचावा त्यासाठी 10 आखाड्यांची स्थापना केली। याला दशनामी आखाडे म्हणतात। त्याच्यामध्ये पंचायती निरंजनी आखाडा आहे, महानिर्वाणी आखाडा आहे, जुना आखाडा आहे, आनंद आखाडा आहे, अग्नी, निर्मल आदी आखाडे आहेत। वैष्णव संप्रदायाचे पण आखाडे आहेत, दिगंबर आखाडा आहे वगैरे वगैरे। तर हे सर्व 13 आखाडे मिळून या सनातन धर्माचं यथायोग्य निर्वहन करत असतात। आणि जगद्गुरु आदि शंकराचार्य या पदानंतर प्रत्येक आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर असतात। आणि हे जे आचार्य महामंडलेश्वर आहेत हे त्यांच्या अंतर्गत त्या आखाड्यामध्ये महामंडलेश्वर पद नियुक्त करतात। महामंडलेश्वर यांच्या अंतर्गत श्री महंत, महंत आदी असे अनेक धार्मिक पद हे त्या त्या व्यक्तीच्या योग्यतेनुसार, मगाशी सांगितल्याप्रमाणे तो वेदांमध्ये प्रवीण आहे का, तो पुराणांमध्ये प्रवीण आहे का, तो उपनिषदांमध्ये प्रवीण आहे का, थोडक्यात की समाजामध्ये प्रत्येकाला धर्माबाबत जे जे प्रश्न निर्माण होतात ते त्या गुरुकडे गेल्यानंतर त्याचं यथायोग्य निरूपण आणि समाधान करण्याची पात्रता त्या व्यक्तीमध्ये आहे का, असे सर्व गोष्टी बघून आणि त्यांची परीक्षा घेऊन हे सर्व जगद्गुरु आदि शंकराचार्य, शंकराचार्य आणि आचार्य महामंडलेश्वर हे सर्व त्या व्यक्तीची परीक्षा घेऊन आणि त्यांना तेथे नियुक्त करत असतात। त्यामुळे हे खूप सन्मानाचं आणि अत्यंत जबाबदारीचं पद आहे। या पदावरती यथायोग्य माणूसच नेमला जातो असं आजपर्यंतचा इतिहास आपल्याला सांगतो।